नमस्कार, मी विजय साळवे आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरोवर। मंडळी, पुढचा अर्धा तास तुमच्या टीव्हीचा रिमोट बाजूला ठेवा, कारण पुढची 30 मिनिटं आपण करणार आहोत तुमच्या आमच्या आरोग्याविषयी अतिशय महत्त्वाची आणि सखोल चर्चा। कारण विषय आहे HMPV म्हणजेच ह्यूमन मेटानिमो व्हायरस। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाभयंकर कोरोना नंतर हाही विषाणू चीनमध्येच आढळून आलाय। आता चीन आणि विषाणू या समीकरणातून काय होऊ शकतं हे आपण कोरोनाच्या काळात अनुभवलंय। अवघ्या जगाला वेठीस धरणारा, अवघं जग एका रात्री ठप्प करणारा, अवघ्या जगाची अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था कोलमडून टाकणाऱ्या कोरोनाचं संक्रमण तिथूनच सुरू झालं होतं, म्हणजे चीनमधून। पण मंडळी, कोरोना कोट्यवधी वर्षांपासून जगात होताच, पण त्याचं सर्वात धोकादायक रूप बाहेर पडलं, ज्याचं नाव कोविड-19 असं ठेवण्यात आलं। आणि आताही त्या चीनमध्ये पुन्हा एकदा एका जुन्याच विषाणूनं डोकं वर काढलंय। रुग्णांची संख्याही मिनिटागणिक वाढते, ज्याची लक्षणं आणि संक्रमण दोन्ही गोष्टी या कोरोना सारख्याच असल्यानं आणखी जास्त भीती निर्माण झाली आहे। इतकंच नाही तर कोरोना आपल्या देशात पोहोचण्याआधी काही दिवस चीनमधून जसे व्हिडिओज समोर आले होते, म्हणजे रुग्णालयांमधली गर्दी, मास्क, PPE किटमधले डॉक्टर्स, असेच व्हिडिओ त्या काळात प्रचंड व्हायरल झाले होते आणि त्यातले अनेक खरेही होते। आताही त्याच पद्धतीनं काही व्हिडिओ हे व्हायरल होत आहेत, पण त्यातले किती खरे आणि किती खोटे याची पुष्टी आम्ही केलेली नाहीये। त्यामुळे आता व्हायरल होणारे व्हिडिओ हे खरे असल्याचा कोणताही दावा एबीपी माझा करत नाहीये। पण मंडळी, त्यात HMPV विषाणूचा आपल्या देशात शिरकाव झालाय। तो विषाणू कोणत्याही क्षणी आपल्या शहरातही पोहोचू शकतो। त्यामुळे आता या नव्या आजाराची लक्षणं काय आहेत, हा विषाणू कोरोनासारखा जगात पसरू शकतो का, या आजारावर काही उपचार किंवा लस आहे का, आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा, त्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे आणि तेच आपण करणार आहोत। पण सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रश्नानं, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। पाहूयात आपला आजचा काय आहे प्रश्न। आजचा प्रश्न, HMPV व्हायरसचे भारतातही रुग्ण, आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिले होते। मंडळी, या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत, पण सुरुवात करूया या विषाणूपासून। हाच HMPV विषाणू काय आहे हे आधी समजून घेऊयात, आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला। काय आहे HMPV व्हायरस? ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस। HMPV हा लाखो व्हायरस प्रमाणच एक व्हायरस म्हणजे विषाणू आहे। सर्दी, खोकला किंवा आणि सौम्य ताप ही या व्हायरसची लक्षणं आहेत। 5 वर्षांखालील सर्वच लहान मुलांना HMPVचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे। 9 महिन्यांच्या आत जन्मलेली बाळं किंवा दमा असलेल्यांना या व्हायरसचा धोका अधिक असतो। HMPV मुळे जीवाला धोका निर्माण होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे। त्यामुळे कोविड-19 विषाणूशी याची तुलना करणं योग्य नाही। या व्हायरसचं अस्तित्व पहिल्यांदा 2001 साली सिद्ध झालं होतं। मात्र HMPV व्हायरस किमान 50-70 वर्षांपासून अस्तित्वात आहे असं तज्ज्ञ मानतात। जगात अनेक ठिकाणी हिवाळ्याच्या दुसऱ्या उत्तरार्धात HMPVचा प्रादुर्भाव हा वाढताना दिसतो। HMPV व्हायरसवर अद्याप तरी लस नाहीये। मंडळी, HMPV विषाणूबद्दल काही जण जाणून बुजून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही तुम्हाला वस्तुस्थिती सांगणार आहोत आणि ती देखील तज्ज्ञांशी चर्चा करून। पाहूयात HMPV व्हायरसचं वास्तव नेमकं काय आहे ग्राफिक्स बघून। HMPV व्हायरसमुळे घाबरू नका। आपल्याला जेव्हा सर्दी खोकला होतो त्याला कारणीभूत हा व्हायरसच असतो। HMPV हा अन्य व्हायरस प्रमाणच एक व्हायरस आहे। भारत, चीनसह जगातील अनेक देशांमध्ये गेल्या 20-25 वर्षांपासून HMPV व्हायरस हा सातत्याने आढळतोय। हिवाळ्यात HMPV व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो असं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात। HMPV व्हायरसमुळे सर्दी किंवा खोकला होतो किंवा सौम्य तापही येतो, त्यात चिंता करण्यासारखं काहीही नाहीये। बंगळुरूमधील 2 प्रभावित नवजात बालकांच्या जीवाला देखील कुठलाही धोका नाहीये। अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही, आणि लहान मुलांमध्ये HMPV व्हायरसचा प्रादुर्भाव कमी,
रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळं काळजी घ्या, घाबरण्याचं कारण नाही आहे. आणि या विषयावर चर्चा सुरू करण्याआधी आपण पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय माहिती दिली आहे. प्राथमिक माहिती आहे, त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे. यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू. आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली आहे. आणि या HMPV व्हायरस किंवा विषाणूबद्दल आपण चर्चा करणार आहोत अमेरिकेत स्थायिक असलेले डॉक्टर रवी गोडसे यांच्याशी. डॉक्टर गोडसे हे साथीच्या रोगांचे अभ्यासक आहेत. त्यांनी मुंबईच्या KM रुग्णालयातून MBBSचं शिक्षण घेतलंय. तसंच अमेरिकेतील पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमधून त्यांनी MDची पदवी देखील घेतली आहे आणि इंटरनल मेडिसिन या वैद्यकीय शाखेचे ते तज्ज्ञ आहेत. आपल्यासोबत गेस्ट सेंटरवर डॉक्टर रवी गोडसे आहेत, थेट अमेरिकेतून आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत ABP माझाचा हा विशेष कार्यक्रम 0 ओव्हर मध्ये. डॉक्टर, अनेकांच्या पोटात साथीच्या रोगांचा एक्सपर्ट नाहीये, मी जनरल मेडिसिन आहे, पण पेशंटला कुठलाही रोग झाला तर त्याच्या साथीला मी असतो. वाह. डॉक्टर, कोरोना नंतर पुन्हा एकदा भीतीचा गोळा पोटात येण्याचं हे कारण आहे HMPV व्हायरस. पुन्हा एकदा चीनमधूनच याचा उगम होतोय असं सगळं समोर येतंय. सगळ्यात पहिल्यांदा जे गैरसमज आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहेत ते दूर करण्यासाठी काय सांगाल? HMPV हा मामूली व्हायरस आहे. हा नवीन नाही आहे, 50 वर्षापासून माहिती आहे. हा चीनमधून आला नाहीये, जगामध्ये सगळीकडे ऑलरेडी आहे. फक्त खूप लहान मुलांमध्ये किंवा खूप वृद्धांमध्ये हा थोडंसं इन्फेक्शन करून न्यूमोनिया वगैरे करू शकतो. याची व्हॅक्सिन नाही, याची ट्रीटमेंट नाही, याचं पॅन्डेमिक होणार नाही, भारताला काही धोका नाही, बाकी काही उठक बैठक काही करायची काही गरज नाही. लोक घाबरले का माहितीये का, की ते चीनमधले इमेजेस बघायला लागले ना. आणि कोविडच्या वेळेला सुद्धा आधी लोक असंच म्हणत होते की हा मामूली आहे, हा ह्युमन टू ह्युमन जाणार नाही, आणि मग अचानक सगळा प्रॉब्लेमच आला म्हणून लोक घाबरले. आणि आई बाबा मुलांचं झालं की जास्ती घाबरलं. पण हा ह्युमन मेटान्युमो व्हायरस काही नवीन वगैरे नाहीये, हा आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. आणि कसं होतं, पॅन्डेमिक व्हायला त्याला हे पण शिकार पण मिळायला लागतात ना, सावज मिळायला लागतात ना त्या व्हायरसला. जर का हा जुना व्हायरस असेल तर त्याची हर्ड इम्युनिटी ऑलरेडी असेल. याच्या इम्युनिटीची गंमत काय आहे की हा तुम्हाला एकदा झाला असला तरी परत होऊ शकतो. ती तुमची जी इम्युनिटी असते ती निघून जाते, पण ती सिरियस डिसीज पासून तुम्हाला रक्षण करते. आणि तुम्ही या सगळ्या केसेस बघितल्या तर पेरेंट्समध्ये कोणाला नाहीये, फक्त मुलांना आहे. मग ती मुलं एकमेकांना कशी पसरवणार? पेरेंट्सच्या थ्रूच ना. पण पेरेंट्स जर का ऑलरेडी इम्युन असले तर ती साखळी तुटून जाणार. त्याच्यामुळे काळजीचं काही कारण नाही. जी मुलं इम्युनोसप्रेस्ड आहेत, बाबा ल्युकेमिया आहे कोणाला किंवा मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम आहे, त्यांना ते जास्ती पकडून त्यांच्यामध्ये मग प्रॉब्लेम न्यूमोनिया, पण ते जनरली 1 वर्षाच्या खाली करतात किंवा खूप ह्याच्या आहेत. चीनमध्ये का झाले माहितीये का, की चीनने लॉकडाऊन केला होता ना पूर्ण 2020 पासून. तर त्या लॉकडाऊनच्या वेळेला त्यांच्या मुलांची काही इम्युनिटीज डेव्हलप झाली नाहीये. त्याच्यामुळे चीनमध्ये जी मुलं सध्या 4 वयाच्या खाली आहेत त्यांच्या, आणि जनरली ह्युमन मेटान्युमो व्हायरस 11 महिन्याचा असताना मूल होतं सिरियस होणार असेल तर. आणि काय असं माहितीये का, एक तर मुलांना बहुतेक होणारच नाही, झाला तर तो फक्त घशात आणि नाकात राहील, काही प्रॉब्लेम नाही. फक्त 5 ते 16% केसेसमध्ये मुलांमध्ये तो लंग्स मध्ये जाऊ शकतो. लंग्स मध्ये गेला तर काही काही लोकांमध्ये कोणामध्ये सिरियस होऊ शकतो. जनरली तीच कदाचित निशाणी असेल की त्यांना दुर्दैवाने दुसरा काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे असं एखादं बाळ असेल की ज्याला काही कॅन्सर आहे आता आपल्याला माहिती नाही आणि त्यांचा त्याच्यामुळे मृत्यू वगैरे झाला तर एकदम हडबडून जायचं काही कारण नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा ह्युमन मेटान्युमो व्हायरस आहे तो बऱ्याचशा देशामध्ये पहिल्यापासून आहे. इंडियामध्ये तुम्ही लॅबमध्ये आता पुण्याच्या लॅबमध्ये बघितलं तर ते ऑलरेडी व्हायरल पॅनल रन करू शकतात ह्युमन मेटान्युमो व्हायरसचं. ते जर का ते पॅनल रन करू शकतात तर होताच ना तो पूर्वी, राईट. मग आपण शोधतोय कशाला, कुठून आला?
डॉक्टर, अगदी छोटे जे गैरसमज असतात ते सगळे दूर केलेत आमच्या मनातले, पण 2 गोष्टी तुम्ही स्पष्ट केल्यात, त्या म्हणजे एक तर हा लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होण्याची शक्यता आहे. त्यांच्यामधली प्रतिकारशक्ती कमी असते म्हणून त्यांना हा संसर्ग होतो या विषाणूचा? नाही. त्यांची प्रतिकारशक्ती म्हणजे आमचं CDC तर म्हणतं अमेरिकेचं की तुमचं वय 5 वर्षापेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला आयुष्यात एकदा CDC ऑलरेडी हा होऊन गेलाय HMPV असं आमचं CDC म्हणतं. तर तुम्हाला एकदा होऊन गेल्यामुळे तुमचं प्रोटेक्शन असतं. लहान मुलांना काही एक्सपोजरच नसतं ना. ते जेव्हा पहिल्यांदी येतो गब्बर होळीमध्ये तेव्हा तो नवीन लोकांना पकडू शकतो. त्याच्यामुळे आता मी ऍडल्ट एक्सपर्ट आहे ना, हो, तर मी पाहिलेत ह्युमन मेटानिमो व्हायरसचे पेशंट. ते पण सगळे ठीक होतात. पण त्यांच्यामध्ये कोणी इम्युनोसप्रेस्ड असेल, कॅन्सर म्हणजे त्यांना प्रॉब्लेम असेल, तर त्यांना मग 30 ते 40% लोक व्हेंटिलेटर पर्यंत पोचू शकतात. लहान मुलांमध्ये कसं असतं की त्यांना हा पहिलाच त्यांचा मुकाबला असतो त्या व्हायरस बरोबर. म्हणून ते जनरली 5 वर्षाच्या खाली म्हणतात, पण ते जनरली 1 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये ही व्हायची शक्यता असते. आणि कसं असतं की एका आम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह अनालिसिस केलं होतं तेव्हा हॉस्पिटलमध्ये 3257 मुलं गेली होती, ऍडमिट झाली होती, आणि त्यांच्यापैकी 254 जणांना हा ह्युमन मेटानिमो व्हायरस होता. साधारणतः कुठल्याही व्हायरल डिसीजमध्ये 5 ते 6% हा ह्युमन मेटानिमो व्हायरस असतो, पहिल्यापासूनच असतो. तर ओल्ड लोकांना मायामध्ये एवढा प्रॉब्लेम आहे. आणि आपण हल्ली ना कोणालाही बुजुर्ग वगैरे म्हणतो यार, म्हणजे कोणालाही ते 60 काय बुजुर्ग झाले का? आता ते कुठले आमचे प्रेसिडेंट बघा, ते तर ते बुजुर्गच्या पलीकडे 20 वगैरे आहेत, यु नो. त्याच्यामुळे असे बुजुर्ग वृद्ध वगैरे काही म्हणायचंच नाही आता. नाही, ज्येष्ठ नागरिक म्हटलं. तर बरोबर आहे. आणि कसं असतं ना की तुमचं वय खूप कमी आहे किंवा तुमचं वय खूप ज्येष्ठ आहे म्हणून तुमची इम्युनिटी कमी होते असं नाही. होऊ शकते खूपच वय जास्ती असेल तर, पण माझ्या मते ऍडल्ट्स मध्ये याचा काही जास्ती प्रॉब्लेम मिळणार नाही. आणि ज्या लोकांमध्ये दुर्दैवाने प्रॉब्लेम येईल त्या लोकांना ऑलरेडी दुसरा कुठला तरी खूप मोठा प्रॉब्लेम असेल, तर त्याच्या आणि दुसरं काही तुम्ही डिस्टिंग्विश करूच शकत नाही ना. म्हणजे फ्लू असेल, कोविड असेल, RSV असेल, सिम्पटम एकच आहेत सगळ्यांचे, क्लिनिकल एक्झाम पण एक आहे, एक्सरे पण तसाच दिसतो. डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करताना एक गोष्ट आपल्याला मान्य करायला हवी, हल्ली शहरामधला करता पुरुष किंवा घरातली करती स्त्री देखील हे नोकरीला असतात. अशा वेळी मुलं घरात दुसऱ्या कोणातरी ज्येष्ठ नागरिकासोबतच असतात, घरातली बरीचशी मुलं. तर ह्या दोन्ही गोष्टींकरता म्हणजे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी प्रत्येकानं काय काळजी घ्यायला हवी पुढच्या काही दिवसात? या काळजीचीच मला भयानक भीती वाटते. आपण काळजी करतो त्याचीच मला काळजी वाटते. आता चीनमध्ये का आला हा व्हायरस, चीनमध्ये का हा उत्पात करतोय, की त्यांनी पूर्ण लॉकडाऊन केलं आणि स्वतःच्या इम्युनिटी बरोबर वाट लावून घेतली म्हणून ना. हे कळत असताना आपण परत काळजीचं कशाला बोलतोय? म्हणजे हे बघा, कोण डॉक्टर म्हणणार आहे, कोण शहाणा, म्हणजे मी वेड्यासारखं बोलतो म्हणणं, पण कोण शहाणा मनुष्य तुम्हाला म्हणणार आहे काळजी घेऊ नका असं म्हणणार आहे? पण मी म्हणतोय अति काळजी घेऊ नका, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. म्हणजे आता ते ऑलरेडी बोलायला लागले की गर्दीच्या जागा टाळा. अरे काय वेडे पण आहे यार, गर्दीच्या जागा टाळा. तर डोंबिवलीतला मनुष्य तर गर्दीची जागा कशी टाळणार? आणि जर का दिवाळी नाही, ईद नाही, आपले उत्सव नाहीत, गणेशोत्सवामधला आपला डान्स नाही, मग इंडियात राहायची मजा काय ना? मग नॉर्वेमध्ये जाऊन राहा ना, बर्फामध्ये कुठेतरी. इथे आमच्या इकडे भयानक बर्फ पडतोय, तिकडे जाऊन राहा. आयुष्याची मजा पण घ्या ना. किती तुम्ही सतत वाचत राहणार? तर आता काळजी काय घ्यायची ती मी तुम्हाला सांगतो. एक तर माझं असं स्पष्ट मत आहे की मास्कचा आता काही उपयोग होणार नाही, पूर्ण काही उपयोग होणार नाही मास्कचा. कारण मास्क तुम्हाला सगळ्या ह्याच्यापासून वाचवू शकतात, फ्लू, कोविड. पण ते मास्क आणले तर त्याचा एकदम विषादपूर्ण परिणाम होईल लोकांच्या मनावर. आणि कोविड वगैरे आता ओमिक्रॉन आहे, तर ते या मास्कने थांबतच नाही आणि आपण मास्क नीट घालतच नाही एनिवे. त्याच्यामुळे इम्युनोसप्रेस लोकांना मास्क घालायचे असेल तर घाला, मास्कची सक्ती बिलकुल नको. आणि मास्कचा आता डिस्कशनच नको करायला. तो मास्क बघितला की लोकांचं डोकं उठतं, तर आता त्याच्याबद्दल बोलूयाच नको. हात धुवायचे असतील तर हात धुवा. लहान मुलं तर बिचारी आपण सांगतो तसं करतात, यु नो. पण मोठ्यांकरता माझे, तुम्हाला हे व्हायरसेस अवॉइड करायचे असतील तर छोटे छोटे सल्ले आहेत
की जनरली आपल्याकडे ना लिफ्टमध्ये खूप असा प्रसार होऊ शकतो. तर तुमचे गुडघे साथ देत असतील, तुमचे गुडघे फार ज्येष्ठ नसतील आणि तुम्हाला हार्ट वगैरे ठीक असेल आणि शक्य असेल तर लिफ्ट टाळा. लिफ्टमध्ये उभे असताना शक्यतो बोलू नका एकमेकांनी, काय वसंतराव काय चाललंय, काय म्हणताय वगैरे. तोंड उघडून म्हणजे छोट्याशा अगदी जागेमध्ये, अगदीच काय तुम्हाला प्रिकॉशन म्हणून काय करायचं असेल तर हात धुणं, लिफ्टचा वापर न करणं आणि बाकीच्या पण मी काय प्रिकॉशन सांगणार नाही. म्हणजे मी गर्दीच्या जागा टाळा वगैरे सांगणार नाही, मी मास्क काय सांगणार नाही, याची वॅक्सिन काही नाहीये, याचं औषध काही नाहीये. लोकांना भीती काय वाटते ना, की जसा आपला ओरिजिनल कोविड होता तो अचानक बदलून डेल्टा झाला. हो. आणि म्हणजे एकदमच कुठच्या कुठेच फरक होता हो त्याच्यामध्ये. म्हणजे सुरमा भोपाली टू गब्बर होता एवढा फरक होता त्याच्यामध्ये ना. तर त्याच्यामुळे असं काही झालं का चायनामध्ये, जर का तो सतत चीनमध्ये पसरत राहिला तर ते म्हणतात की 14 वर्षाच्या मुलांपर्यंत चीनमध्ये त्यांनी 122 लोकांना ऍडमिट केलं. मग 14 वर्षाची मुलं का पकडतायत 1 वर्षाच्या तर चीनमध्ये काही तो बदलतोय का? तसा जरी बदलला तरी त्याचा पॅन्डेमिक नाही होणार, कारण त्याची साखळी ऑलरेडी तुटलेली असेल, इम्युनिटी असेल आणि काही लागलंच तर याच्या अगेन्स्ट मोनोक्लोनल अँटीबॉडी आरामात बनवता येते. याची काही व्हॅक्सिन नाहीये, काही घ्यायची गरज पण नाहीये. फ्लू व्हॅक्सिन इंडियात देत असतील तर तुम्ही घेतली तरी चालेल, म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला फ्लू होणार नाही. कारण कधी कधी काय होतं ना, हे बरोबर लोक विचारतात ना, मग टेस्टिंग का करता यार तुम्ही, याची ट्रीटमेंटच नाही तर टेस्टिंग कशाला करता, काय आहे बघायला ना. म्हणजे हे सोपं आहे कळलं तर दुसऱ्याची ट्रीटमेंट करणार नाही. आणि कधी कधी काय होतं ना, 30% केसेसमध्ये ॲडल्ट्समध्ये जेव्हा तुम्हाला ह्युमन मेटानिमो व्हायरस होतो तेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन पण झालेलं असतं. म्हणजे जोडीने येतात दोघं जण. ह्याच्यामध्ये अमेरिकेच्या एका मोठ्या ट्रायलमध्ये 3% लोकांमध्ये ह्याचं को इन्फेक्शन होतं दुसऱ्या व्हायरस बरोबर. त्याच्यामुळे जे वाटतं तेवढं सोपं नाहीये, ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. पण आपल्याला घाबरायचं काही कारण नाही, काही महामारी वगैरे येत नाहीये. महामारी 100 वर्षातून एकदा येते, आपली झाली आता. डॉक्टर, ज्यांची प्रतिकारक शक्ती कोरोनामध्ये खूप कमी असल्याचं दिसून आलं, ज्यांना कोरोनाने खूप त्रास दिला, अशा मंडळींना या HMPV व्हायरसमुळे काही जास्त पुन्हा त्रास होऊ शकतो का, किंवा त्यांनी देखील काय खबरदारी घेतली पाहिजे? माझ्या मते ना ॲडल्ट पॉप्युलेशनला काही त्रास होणार नाही, इम्युनिटी कमी असली तरी. आणि इम्युनिटी कमी म्हणजे आपण म्हणतो की काही काही लोकांना ज्यांची इम्युनिटी नॉर्मल होती ती कोविडमुळे वीक झाली किंवा लॉंग कोविड झाला. पण ती सगळे, माझे सुद्धा आता हजारो पेशंट आहेत मी पाहिले, ते सगळेच्या सगळे पूर्ण ठीक होत आहेत. काही काहींना 3 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात. तर असा कोणी दुर्दैवी असेल की ज्याला लॉंग कोविड झालाय, श्वास घ्यायला त्रास होतोय, तुम्ही चिंता करू नका, ते सगळं आपोआप पूर्ण ठीक होत आहे, सगळेजण पूर्ण ठीक होत आहेत. तर अशी काही लोकांची इम्युनिटी कमी झाली असेल, किंवा आता काही इम्युनिटी कमीवाले कोण, म्हणजे बाबा कॅन्सरचा आजार आहे किंवा किमोथेरपी घेत आहेत, असे हे एक वेगळ्या प्रकारचे लोक झाले. किंवा लोक जनरली उगाच लोकांना वाटतं की आपल्याला थोडं थकवा आलाय किंवा आज जरा थकल्यासारखं वाटतंय किंवा इम्युनिटी थोडी कमी झाली आहे, तर मग त्याच्याकरता तुम्ही इम्युनिटी बूस्टर घेऊ शकता का, ते मार्केटमध्ये विकतात वगैरे, घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही गरीब जरूर व्हाल, इम्युन व्हाल की नाही माहित नाही, कारण त्याचे काही स्टडीज नसतात ना, कंट्रोल स्टडीज वगैरे. मग काय आवळा खाल्ला का, मग आपल्याकडे बरेच असतात, हे प्या तो रस प्या, तर भयंकर छळतात तुम्हाला आणि एकदम माझ्या कडू काडे बिडे पाजायचे मला लहानपणी पकडून घेणं. तर त्याच्यामध्ये काही असेल का? माझ्या मते सर्वात बेस्ट इम्युन कसं तुमचं वाढतं माहितीये? मनाने. तुम्ही जर का शांत राहिलात ना, वो कहते हैं रंजिश की सारी बातें भुला दे, मोहब्बत करे खुश रहे मुस्कुरा दे, हे तुम्ही चालू केलं ना, तर याच्यात तुमची इम्युनिटी सर्वात वाढते. रागवायचंच नाही, एवढं हसत राहायचं की लोकच चिडायला पाहिजेत तुमच्यावर की हा एवढा का हसतोय, किंवा मस्त कुठेतरी चालायला जायचं, कुठे आपल्याकडे झाडी बिडी मिळाली तर त्याचा पण खूप खूप फायदा होतो त्याचा इम्युनिटीने. आपली जे माइंड असते ना, शुगर कमी होते, वजन कमी होतं, सगळं स्ट्रेस कमी होतो आणि इम्युनिटी कुठच्या कुठे वाढते. आणि हे नुसतं हवेतलं बोलणं नाहीये, 16% लोकांना फायदा होतो याचा, 16% लोकांना. म्हणजे डिसीज आउटकम्स पण आम्ही मेजर केले. तर हा एक धडा आपण यातून घेतला ना, प्रसन्न राहायचं, त्याने सर्वात जास्ती तुमची इम्युनिटी वाढेल. डॉक्टर, हा प्रादुर्भाव हिवाळ्यात जास्त वाढतो आणि गेल्या काही दिवसांपासून किंवा गेल्या महिन्याभरापासून
मुंबई आणि राज्यातल्या अनेक शहरांमधला एअर क्वालिटी इंडेक्स आहे किंवा हवा जी आहे ना ती अधिकाधिक प्रदूषित होते याचं दिसून येतं आहे. त्याची कारणं वेगळी आहेत, पण त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला सर्दी खोकला हे आजार सुरूच आहेत. अशावेळी आपल्याला HMPV तर झालेलं नाही ना, अशाने कोणी घाबरून जाऊ नये यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? काय ना, आता HMPV तुम्हाला चेक करता येतो पॅनल. तर मी काय मुलांचा डॉक्टर नाही, माझ्या मते हे ॲडल्ट्सना वगैरे काय करायची गरज नाही. खूप सिरियस असला तरी करायची गरज नाही, हॉस्पिटलमध्ये ते कदाचित करतील. आता व्हायरल पॅनल केलं तर 6% याच्यामध्ये HMPV निघणार आहे इंडियाच्या, कुठल्याही 6% निघणारच आहे. त्याच्यामुळे मग घाबरून जायचं नाही. मी तर काय म्हणतो की आता 100 मुलं जर का गेली पिडियाट्रिशियनकडे, मी आताच माझ्या पिडियाट्रिशियन फ्रेंडशी बोललो इंडियातल्या, तर त्यातल्या 98 जणांचं ते काय व्हायरल पॅनल वगैरे करत नाही. कोणी खूप सिरियसली आजारी असलं, अजमाचा अटॅक येतोय किंवा दुसरे काही प्रॉब्लेम आहेत किंवा ते जात नाहीये असं असेल तर व्हायरल पॅनल ते करतात. तर एक म्हणजे मामूली असेल, आपल्या आपण बरे 3 ते 5 दिवसात होतात, तसं बरं होत असेल तर व्हायरल पॅनल वगैरे करायची काहीही गरज नाही. तुम्ही आणि डॉक्टरशी बोलल्याशिवाय काही करूच नका. तुम्ही सिरियस आजारी असाल आणि डॉक्टरांनी सांगितलं व्हायरल पॅनल करा आणि ह्युमन मेटान्युमो व्हायरस आला तरीही घाबरून जायचं काही कारण नाही. याचं प्रोग्नॉसिस खूप चांगलं असतं. तुम्ही जर का ओव्हरऑल प्रोग्नॉसिस, आणि गुगल करू नका ते, कारण ते प्रोग्नॉसिस ते काहीतरी विचित्र सांगतात, 30% मॉर्टॅलिटी वगैरे. ही सगळी इम्युनोसप्रेस जे ऑलरेडी लोक आहेत, कॅन्सर किमोथेरपी चालू आहे लहान मुलांना, त्यांना न्यूमोनिया झालाय आणि ते व्हेंटिलेटरवर आहे, त्यांची मॉर्टॅलिटी बघताय. पण तुम्ही गुगल केल्यावर असा पहिला नंबर आल्यावर मग लोक एकदम घाबरतात. आणि हल्ली आपल्याकडे काय माहितीये का गंमत, कोणी एकटं घाबरत नाही. मेवर मेरी त्यांनाही नसतं, ते लगेच व्हॉट्सअपवर 1000 लोकांना पाठवतील, म्हणजे मग सगळे एकत्र घाबरतात. पण मला वाटतं आज लोक घाबरणार नाहीत, कारण तुम्ही अतिशय उत्तम सल्ला दिलाय. अजून एक तुम्हाला म्हणजे आता सर्वसामान्य प्रेक्षकांचे देखील प्रश्न यायला लागलेत, कारण तुम्ही स्वतः ABP माझावर आता दिसताय. लोकांचं असं म्हणणं आहे की सजीव हा व्हायरस सजीव आहे की निर्जीव आहे याविषयी शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. हा व्हायरस नेमका आहे तरी काय, आणि तो नेमका निसर्गामध्ये कसा असतो? व्हायरस ते म्हणतात हा उंबरठ्यावर असतो, म्हणजे चेतन आणि अचेतनच्या उंबरठ्यावर असतो. पण हा म्हणजे ऑफकोर्स चेतन आहे आणि हा ह्युमन मेटान्युमा जो व्हायरस आहे तो एवढा छोटा असतो की तो पूर्वी दिसायचाच नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप येईपर्यंत आम्ही विचार करायचो की ते काय असेल. आणि हा ह्युमन मेटान्युमा व्हायरस आहे तो 2001 साली आम्ही त्याचं नाव दिलं होतं. पण रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी केला तर कळतंय की तो 50-60 वर्ष होता. 2013 साली अमेरिकेमध्ये जी स्टडी केली त्यांनी आम्ही काय काय जुनी सॅम्पल जपून ठेवतो, त्याची 25 वर्षाच्या जुन्या सॅम्पलवर अनालिसिस करून आम्ही फाइंड आउट केलं की हा असतो बाबा ह्युमन मेटान्युमा व्हायरस. आणि दुसरं कसं आहे, म्हणजे आता मग लोकांचे प्रश्न यायला लागतील की बाबा हा इंजिनियर्ड आहे का, किंवा गेन ऑफ फंक्शन किंवा कुठल्या लॅबमध्ये बनवलाय का. नाही, हा नॅचरल व्हायरस आहे. पूर्वी आम्हाला वाटायचं की तो माकडांमध्ये असू शकेल, पण हा ह्युमन व्हायरस आहे आणि तो कदाचित पक्ष्यांमधून आला असेल, म्हणजे एव्हियन. आणि आता कसं झालंय, तुम्ही म्हणाल ना आपल्याकडे प्रदूषण झालं का झालं, कारण बांधकामं होतात ना, एवढी झाडी तोडतायत. आता झाडी जेव्हा तोडता तेव्हा नुसतीच झाडी तोडत नाही, त्या झाडीमध्ये जाणारी जी जनावरं असतात त्यांना जायला कुठेच नाही ना, म्हणून ते माणसांच्या जास्ती संपर्कात येतात. म्हणून हे जे झूनॉटिक डिसीजेस असतात ते आता आपल्याला भविष्यात अजून दिसायची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता याच मुद्द्यावर अजून एक प्रश्न आलाय, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो, कोविड नंतर जग काय शिकलंय आणि कोविड सारखे विषाणू जे आहेत, कोविड किंवा कोरोना आणणारे, याच्यावरती संशोधन काय सुरू आहे, आणि मानव समूह म्हणजे अख्खा जगभरातला मानव समूह कोविड किंवा तत्सम कुठला जर ज्याचा उल्लेख तुम्ही पॅन्डेमिक किंवा महामारी असं केलात त्याच्याशी लढा द्यायला सज्ज आहे का आता? हे आमचे जे सगळे वर्ल्ड मधले एक्सपर्ट आहेत ना, आमच्या सगळे जे गोणपाट एक्सपर्ट आहेत ना, आम्ही एकच गोष्ट शिकलोय कोविड मधल्या चुकांपासून, या चुका परत कशा करायच्या. आम्ही काही शिकल्याचं दिसत नाही. आता तर मी जे वाचतोय रिपोर्ट्स, हे करा ते करा, हे बंद करा, टेस्ट करा, सगळं चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला चुका परत कशा करायच्या हे नाही शिकायचं, ते चुका करायच्या नाही त्याची, ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, कोविड म्हणजे रिसर्च तर आता चालूच आहे ह्याच्यावर,
आणि तुम्ही म्हणाल तुम्ही सज्ज आहात का? आम्ही सज्ज आहोत. तिची mRNA व्हॅक्सिन होती. त्याच्याबद्दल आता चांगलं बोलणं वाईट आहे असं म्हणतात, कारण लोक त्याच्यावर खूप न्यूज येतात सोशल मीडियावर. पण mRNA हा एडिटिंग प्लॅटफॉर्म आहे. त्या टेक्नॉलॉजी वापरून आपण प्लग अँड प्लेने काही बदलू शकतो. मी समजा तुम्ही आता सगळे म्हणतात शोले शोले काय करतो, तुम्ही कुछ कुछ होता है पाहिलाय, आणि त्याच्यात तुम्हाला सलमान खानला ती हिरोईन मिळायला हवी असेल, तर आमच्या mRNA टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही एका सेकंदात एडिट करून शाहरुखच्या जागी सलमान टाकू शकतो. आपल्या कोविशिल्ड कोवॅक्सिनच्या टेक्नॉलॉजीमध्ये अख्खा मूवी परत शूट करायला लागेल आणि मग कदाचित जॉनी लिव्हरच घेऊन जाईल हिरोईन. त्याच्यामुळे काहीतरी ऑफ एडिट्स पण होऊ शकतात. तर आमची टेक्नॉलॉजी तयार आहे, पण युनिव्हर्सल व्हॅक्सिन आता कठीण जाणार आहे हो सोशल मीडियाच्या एजमध्ये. कारण व्हॅक्सिन आली तरी लोक काय काय बोलायला लागतील ना. म्हणून आता मी काय म्हणतोय, सोपी आयडिया करायची. जे लोक सिरियसली इल होऊ शकतात किंवा जे सिरियस आहे त्यांनाच पकडायचं. त्यांना कसं पकडायचं? मोनोक्लोनल अँटीबॉडी, जसे इलाय लिली आणि रेजनॉन्स आले होते, ते कुठल्याही व्हायरसच्या अगेन्स्ट बनवता येतात. आणि अमेरिकेत आता पूर्ण सक्षम आहे. मी आता एक व्हिडिओ टाकला होता, तर तेव्हा थोडं मला वाटतं थोडे जरा लोक वैतागले ते की मी म्हटलं की भारत त्याची कॉपी करू शकेल. ते म्हणत होते भारताने कशाला कॉपी करायला पाहिजे, भारत का नाही बनवू शकणार. आपण ना भारतामध्ये सायंटिस्टना जास्ती पैसे नाही देत, ते पण बघायला पाहिजे. तर मोनोक्लोनल अँटीबॉडी आरामात बनवू शकतं अमेरिका, पण ते खूप महाग बनवतात. तर भारताचं डोकं, केवळ भारताकडे असं डोकं आहे, तो जुगाड टाकून त्या, आणि जुगाड म्हणजे सूटबूट घालून केला की त्या जुगाडला इन्व्हेन्शन म्हणतात. हा, तर ते जुगाड टाकून ते कमी पैशात अख्ख्या जगाला पोचवायचं हे भारत करू शकेल. तर अख्ख्या जगाचे डोळे भारताकडे लागतील कदाचित कुठल्या इन्फेक्शनमध्ये. तर असं कुठलंही इन्फेक्शन आलं तर 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही त्याची मोनोक्लोनल अँटीबॉडी बनवू शकतो. त्याच्यामुळे वाचवणार तर नक्कीच. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही या एबीपी माझाशी या HMPVच्या विषयाच्या निमित्तानं वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद साधलात आणि आम्हाला अतिशय पॉझिटिव्ह तुम्ही संदेश दिलेला आहे की घाबरून जाण्याचं कारण नाही. पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार मंडळी, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे HMPVवरच्या संदेश डॉक्टरांनी दिलाय, तो पॉझिटिव्ह संदेश घेऊन आपण पुढे जाऊया आणि पोल सेंटरला पाहूया आपल्या पहिल्या प्रश्नावर सर्व प्रेक्षकांनी दिलेला कौल. आजचा आपला प्रश्न काय होता पुन्हा एकदा पाहतोय. HMPV व्हायरसचे भारतातही रुग्ण, आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण मतं आली 10,000. होय म्हणतायत 74% प्रेक्षक आणि 26% प्रेक्षक म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय. 40% प्रेक्षक म्हणतायत होय, आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. 60% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 66% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 34% प्रेक्षक म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 58% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 42% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, HMPV बद्दल गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती आणि काही वृत्तवाहिन्या आणि वेबसाईट्सवर विनाकारण घाबरवणाऱ्या बातम्या दाखवल्या जात आहेत. पण एबीपी माझा असं कधीही करणार नाही आणि म्हणूनच 0 ओव्हरच्या आजच्या पहिल्या सत्रात आम्ही HMPV व्हायरसबद्दल गैरसमज दूर करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार आम्ही ते केलेलं आहे. 2020 साली कोविड महामारीमुळे जगावर मोठं संकट आलं होतं. जगभरात लाखो लोकांनी आपला जीव गमावला. HMPV व्हायरसचं तसं नाहीये. जसं आपण चर्चेत पाहिलं की HMPVचा प्रादुर्भाव हा फक्त हिवाळ्यात अधिक होऊ शकतो आणि हे किमान 70 वर्षांपासून होत आहे. ज्या देशाबद्दल अचानक बातम्या येऊ लागल्या त्या चीननं देखील कुठलाही अलर्ट जारी केलेला नाही आणि महामारीही जाहीर केलेली नाही आहे. भारत सरकारनं देखील केवळ काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. साथ किंवा महामारी घोषित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. तुमचं रोजचं जीवन जे आहे ते विनासायास सुरू ठेवा. मंडळी, लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुकीचंही सूप वाजलं आणि आता प्रतीक्षा आहे ती राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची. तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक मुद्द्यांचा, म्हटलं तर महामुद्द्यांचा थेट संबंध हा आपापल्या शहरांमधल्या महापालिका आणि नगरपालिकांशी येतो. नजीकच्या काळात महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं तुमच्या आमच्या जीवनातल्या त्याच महामुद्द्यांवर आम्ही गांभीर्यानं प्रकाशझोत टाकतो. 0 ओव्हरच्या महापालिकेचे महामुद्दे या सेगमेंटमध्ये.
आजच्या झिरोवरच्या निमित्तानं आम्ही ठाण्याच्या घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी, अमरावतीचा कचऱ्याचा प्रश्न आणि अहिल्यानगरच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्नाचा आढावा घेतलाय आमच्या महापालिकेचे महामुद्दे या सेगमेंटमध्ये. मंडळी, आपल्या ठाणे शहराची लोकसंख्या गेल्या 15 वर्षात प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे ठाणे शहरात वाढलेल्या लोकसंख्येपैकी 85 ते 90% नागरिक हे घोडबंदर रोड आणि आसपासच्या परिसरात राहतात. नेमका हाच घोडबंदर रोड अनेकदा डोकेदुखीचं कारण ठरतो, कारण घोडबंदर रोडच्या परिसरात अनेकदा प्रचंड वाहतूक कोंडी होते. का होते ही वाहतूक कोंडी, त्यावर काही उपाय आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या रहिवाशांचं त्यावर काय मत आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत महापालिकेचे महामुद्देच्या स्पेशल रिपोर्टमधून. ठाणे शहर मुंबईला लागून असलेला अतिशय महत्त्वाचा परिसर. गेल्या 15 ते 20 वर्षात ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरात मोठ्या संख्येनं टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. काही लाख नागरिक नव्यानं इथं राहायला आले. ठाणे शहरापेक्षा इथं फ्लॅट थोड्या कमी किमतीचे असले तरी मध्यमवर्गीय माणसाला ते दर महाग वाटावे इतके प्रचंड आहेत. मात्र इतके पैसे मोजल्यावर देखील या रहिवाशांना ट्रॅफिक जाम नावाच्या समस्येचा दररोज सामना करावा लागतो. ज्याप्रमाणे तारेवरची कसरत करत मला चालावं लागतंय, त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर वाहन असेल तर देखील ठाण्यातील घोडबंदर रोडवरून जायचं असेल तर तुम्हाला अशीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि अशावेळी एबीपी माझाने याच महानगरपालिकांचे महामुद्दे हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. सगळ्या समस्या आपण मांडतोय. या घोडबंदर रोडवर वाढलेल्या ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यामध्ये जे ठाणेकर राहतात त्यांच्या गाड्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे देखील या घोडबंदर रोडला आता वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलंय. आता हे ग्रहण कसं सोडवायचं यावर प्रशासन देखील विचार करतंय. घोडबंदर रोडच्या या अवस्थेला अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाची 2 कारणं म्हणजे अवजड वाहनांची खूप मोठी संख्या आणि मेट्रोची कामं. मुंबईच्या मेट्रो 4 प्रकल्पाचा मार्ग वडाळा ते कासार वडवली आहे. मात्र जनतेच्या मागणीमुळं हा मार्ग पुढं गायमुखपर्यंत नेण्यात आला. मेट्रोच्या कामांमुळं मध्ये मध्ये रस्ता छोटा होतो, मग वाहन चालक आपल्या गाड्या सर्व्हिस रोडवर नेतात, मग सर्व्हिस रोड देखील जाम होऊन जातो. अनेकदा मध्यरात्री रस्त्याची एक बाजू काही वेळासाठी बंद करण्यात येते. त्यामुळे अवजड वाहनांची 5 ते 7 किलोमीटरची रांग लागते. गेली 8 वर्ष हे मेट्रोचं काम सुरू आहे, मात्र अजूनही हे काम पूर्णत्वाच्या जवळ पोहोचलेलं नाही. दुसरा मुद्दा अवजड वाहनांचा. उत्तर आणि दक्षिण भारतातला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे घोडबंदर रोड आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण राजस्थान, गुजरातमधून ज्या ट्रक्सना पुणे, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडूला जायचं असतं त्यांना हा मार्ग घेण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळं दररोज हजारो टेम्पो, ट्रक आणि ट्रेलर या मार्गावरून जातात. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी ट्रॅफिकच्या वेळात प्रवेशबंदी आहे. मात्र ही प्रवेशबंदी दररोज पाळली जातेच असं नाही. यामध्ये वाहतूक पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही अनेकदा केला जातो. या 2 कामांव्यतिरिक्त सर्व्हिस रोडचं मुख्य रस्त्यामध्ये विलिनीकरण आणि अमृत योजनेअंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनची कामं देखील सुरू आहेत. तसंच आनंदनगर जंक्शनला मेट्रो सोबतच उड्डाणपुलाचं काम देखील अनेक महिन्यांपासून चाललंय. 2.5-3 तास रोजचे जातात आमचे. आणि एवढे मोठे मोठे नेते असून ठाण्यामध्ये कोणीही दखल घेत नाही, कोणीही काही याच्यावर ॲक्शन घेत नाही. प्लस हे रोडवर बघतायत तुम्ही कसे काम करतात, काय आहे. कोणीही सुद्धा एखादा ट्रॅफिकवाला किंवा कोणी इथे उभा नसतो. कधी कुठल्या क्षणी काही ॲक्सिडेंट होऊ शकतो इथे. रोज ट्रॅफिक असते, रोज इथे दिवसा बी ट्रॅफिक तेवढी, संध्याकाळी बी तेवढी ट्रॅफिक. कमीत कमी 5 मिनिटाच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा पाऊण तास वेट करावं लागतो. गाडी हालत नाही जागेवरनं. प्रवासी बी वैतागतात, आम्हाला बी कंटाळा येतो. पेशंट असतात ना, बरोबर, त्याच्यामुळे तकलीफ तर होतीच ना या ट्रॅफिकनं.
किती थांबणार, प्रत्येक सिग्नल लागतो आणि प्रत्येक सिग्नलला एवढं थांबतोय, त्याच्यामुळे त्रास तर होतोयच ना, म्हणजे सही करायला. डायबिटीसवाले हे ते पेशंट असतात त्यांना तो त्रास आहेच म्हणजे सही करायला. 2 ते 5 सप्टेंबर 2024 या काळात दर सलग 4 दिवस कोणत्या ना कोणत्या अपघातामुळं इथं भयंकर वाहतूक कोंडी व्हायची. यामुळे स्थानिक रहिवासी इतके उद्विग्न झाले की त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. जस्टिस फॉर घोडबंदर संस्थेनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. कहीं ना कहीं कोऑर्डिनेशन मिसिंग है, क्योंकि गाड़ियाँ जब 9 बजे या 11 बजे मेन पॉइंट से, यानी कि फाउंटेन वसई से या तो फिर मुंब्रा साइड से या फिर मुंबई से निकलना चाहिए, वो पहले ही सिटी में आ जाती हैं और फिर यहाँ की ट्रैफिक के पास कोई ऑप्शन नहीं बचता है, या तो उन्हें रोक दें, अगर गाड़ियाँ रुकती हैं तो ट्रैफिक जैम हो जाता है, छोड़ देते हैं तो लोग परेशान होते हैं. ते आपल्या ठाण्यातले जे जॉबसाठी जे वेस्टर्न लाईनला बोरिवली साईडला जातात, जे ते जेव्हा येतात रात्री, त्यांना जिथं 15 मिनिटं लागतात तिथं 1.5-2 तास त्यांना थांबावं लागतं, ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही आहे. तर माझी विनंती गव्हर्नमेंटला की त्यांचा जो टायमिंग 11 वाजता आहे तो त्यांनी प्रॉपरली व्यवस्थित मेंटेन केला तर ट्रॅफिक होणार नाही, ट्रॅफिकची समस्या होणार नाही. या निदर्शनानंतर प्रशासनाला जाग आली आणि मग वाहतूक पोलीस आणि वॉर्डन्सची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला. तसंच ज्या अनेक सरकारी संस्थांची कामं इथं सुरू आहेत त्यांनी समन्वय ठेवण्याचे आदेशही तेव्हा शिंदेंनी दिले होते. एक्स्ट्रा वॉर्डन्स, एक्स्ट्रा स्टाफ, माननीय CP सरांनी एक्स्ट्रा स्टाफ दिलेला आहे. माननीय आयुक्त साहेबांनी एक्स्ट्रा वॉर्डन्स देण्याबाबत मेट्रोला कळवले होते. त्याच्यामुळे एक्स्ट्रा वॉर्डन्स, जवळपास 100 वॉर्डन्स आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण घोडबंदर म्हणजे आनंदनगरपासून घोडबंदरपर्यंत आपल्याला 100 वॉर्डन्स एक्स्ट्रा मिळाले. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडनं 50चा स्टाफ वेगळा एक्स्ट्रा आपल्याला एवढ्याच फक्त हे करण्यासाठी मिळालेला आहे. राज्य सरकारनं देखील या समस्यांची दखल घेत 2 मोठे प्रकल्प हाती घेतले. पहिला प्रकल्प आहे टिकुजिनीवाडी ते बोरिवली भुयारी मार्ग आणि दुसरा आहे गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग. मात्र हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान 4 ते 5 वर्ष लागणार आहे. तोपर्यंत वाहतूक कोंडी कमी करणं हे ठाणे वाहतूक पोलिसांसमोरचं मोठं आव्हान राहणार यात शंका नाही. आता एक चांगला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे तब्बल 350 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे हे संपूर्ण ठाणे शहरात लावण्यात येणार आहे आणि त्याचं मॉनिटरिंग या स्क्रीनद्वारे करण्यात येणार आहे. अगदी 1 महिन्याच्या आत ही सिस्टीम सुरू होईल असा दावा ट्रॅफिक पोलिसांचा आहे, प्रशासनाचा आहे, महानगरपालिकेचा आहे. त्यामुळे ही सिस्टीम सुरू झाल्याच्या नंतर तरी ठाण्यातील घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल का हा प्रश्न आहे. मात्र सकारात्मक विचार केला तर नक्कीच यामध्ये बदल दिसून येईल अशी अपेक्षा नागरिक आणि प्रशासन देखील व्यक्त करत आहे. कॅमेरामॅन जितेश महाजनसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. मंडळी, ठाणे शहरातून जाऊया अमरावती शहरात. अमरावती शहरातील कोणत्याही रहिवासी कॉलनीत गेलं की तिथल्या रस्त्यावर कचऱ्याचं साम्राज्य आपल्याला पसरलेलं दिसतंय. अमरावती शहरात सध्या नालेसफाईचाही सपशेल बोजवारा उडालाय. शहरात नालेसफाई व्यवस्थित होत नसल्यानं नाल्यांमधून प्लास्टिक साचून सगळे नाले हे जाम झालेत. नालेसफाईवर लाखो रुपये खर्च होत असूनही प्रत्यक्षात स्वच्छता होताना दिसत नाहीये. त्यामुळे अमरावती महापालिकेचं प्रशासन हे गाढ झोपेत असल्याचा आरोप हा स्थानिक नागरिकांकडून होतोय. राज्यात महापालिकांच्या निवडणुका आता तोंडावर आल्यात. या निवडणुकांच्या निमित्तानं तरी अमरावती महापालिका प्रशासनाला जाग येईल का, पाहूयात ABP माझाचा खास रिपोर्ट. ना हे डम्पिंग ग्राउंड आहे ना कचरा कुंडी. हाय अमरावतीतील सगळ्यात प्रसिद्ध अशा गोपाल नगर आणि त्रिमूर्ती नगरला जोडणारा नाला. अमरावती जवळपास 10 लाख लोकसंख्येचं शहर. प्रचंड मोठा सांस्कृतिक आणि राजकीय वारसा या शहराला लाभलाय. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास अपेक्षितच होता. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत विदर्भातील नागपूर नंतर अमरावती शहराची निवड झाली होती. गेल्या 10 वर्षात जशी लोकसंख्या वाढली तशा शहराच्या सीमाही वाढल्या आणि निर्माण झाले काही प्रश्न. त्यातलाच एक आहे नाल्यांच्या साफसफाईचा. किती वर्ष झाले हे साफसफाई नाही झाली? 3 वर्ष. 1 वर्ष. 3 वर्ष मग कोणीच नाही आलं इकडे. कोणालाच
नाही आहे, सगळं नाल्या सगळ्या भरलेल्या राहते, काही येत नाही, कचरा काढले नाही, रोड खराब आहे आणि हे नाला पण इतकं भरलेला आहे ना, आम्हाला वास येते खूप इथे राहणाऱ्या लोक. काही म्हणजे आरोग्याचा प्रश्न निर्माण पुन्हा काही काही इथे आणून टाकते नाल्यात, काही काही आणून टाकते नाल्यात इथे. महानगरपालिकेवाले नाल्या काढणारे येते तिकडे, सही घेते ते लोक. शहर तर पूर्ण असते ना. शहर असते पण आमच्या इकडे येतच नाही आहे ना, ते काय करणार आहे मग. मला 20 वर्ष झाले राहायला इथं. अस्वच्छताच आहे तेव्हापासून. अच्छा. हा, स्वच्छता आहेच नाही. ज्या प्रकारे महिलांनी महापालिकेच्या कामाचे धिंडवडे काढलेत, त्याच रोषात काही मागण्याही केल्या. आरोग्याचा प्रश्न कसा आहे? आरोग्याचा म्हणजे बिमाऱ्या होते ना, डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया हे सगळे इथं चालू आहे साथी. दवाखान्यात जावंच लागते. 8 दिवस झाले का माझ्या वडील बिमारच पडले, म्हातारे आहे ना, तर खूप त्रास आहे इथे. नाल्या काढायला येतच नाही अजिबात. नाल्या हे इतके कचरे टाकते असे भरू पण ते आमच्या एरियात आहेच नाही. 12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, एकही नगरसेवक आलेला नाही आहे इथं ना, कोणी महानगरपालिकेचे लोक आलेले. एक मिनिट, आता तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला फक्त रोड, नाले आणि स्वच्छता एवढंच पाहिजे. हा, एवढंच आवश्यकता आहे. स्वच्छता आवश्यक आहे आम्हाला. सर्वजण कचरा, एक कचरा दिसला सर्व आणून टाकतो. हे असे शहरात अनेक नाले आहेत जिथं कचऱ्याची मैदानं तयार झाली आहेत. आता त्याचा दुष्परिणाम म्हणजे फक्त दुर्गंधीच नाही, तर त्याचा थेट शहराच्या आरोग्यावरही परिणाम होतोय. श्वसनाचे, त्वचेचे आणि इतर अनेक आजार याच कचऱ्याच्या मैदानामुळे फोफावत आहेत. म्हणूनच आम्ही स्थानिकांचे प्रश्न आणि मागण्या घेऊन अमरावती महापालिकेच्या आयुक्तांना गाठलं. अमरावती महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका आहे. अमरावती महानगरपालिकेची सांपत्तिक स्थितीचा विचार करता निश्चितच त्याच्यामध्ये काही आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे जी काही देयकं देण्यासाठी अडचणी येत आहे. तसेच अमरावती शहरातील टॅक्स वसुलीमध्ये सुद्धा आता निश्चित चांगल्या तऱ्हेने लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जी काही प्रलंबित दायित्व आहे महानगरपालिकेचं, मग ते विविध विभागांमधलं आहे, ते देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. परंतु त्याच्यामध्ये सांपत्तिक स्थितीचा निश्चितच प्रभाव आहे. निधीचा मुद्दा उपस्थित करत असतानाच आयुक्तांनी अमरावतीकरांना एक आश्वासन दिलंय की शहरातील नालेसफाई आणि स्वच्छतेवर कायमस्वरूपी पावलं उचलली जातील. खरं तर महापालिकेच्या हद्दीत आहेत 22 प्रभाग आणि प्रभागातील नालेसफाईंसाठी 35 ते 40 कोटींचा वार्षिक खर्च होतो. तशी रितसर कंत्राटही निघतात, पण कंत्राटदारांना पैसे नाही मिळाले की काय होऊ शकतं याचं सर्वोत्तम उदाहरण आहे अमरावतीतील हा नाला. किमान महापालिका निवडणुकांच्या आधी तरी अमरावतीकरांना मोकळा श्वास घेता येईल हीच अपेक्षा. जर एखाद्या परिसरामध्ये जर डेंग्यूचा रुग्ण निघाला तर अधिकाऱ्यांचं पहिलं कर्तव्य आहे की त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबविणे आणि जेणेकरून त्या एक रुग्णापासून असे अनेक रुग्ण निघू नये. त्यामुळे त्यांचं कर्तव्य आहे, परंतु ते कर्तव्य पार पाडताना अमरावती महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत नाही. हे वास्तव आता मी तुम्हाला महानगरपालिकेचे महामुद्देमध्ये आज तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती. मंडळी, छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात आज माओवाद्यांनी सुरक्षा यंत्रणांवर हल्ला केला. त्यामध्ये 9 जवान शहीद झाले. या वर्षातलं पहिलं नक्षलविरोधी ऑपरेशन संपवून हे जवान त्यांच्या मुख्यालयात परतत होते. अबू जमाड जवळच्या कुत्रूमध्ये त्यांच्या ताफ्यावर प्रचंड मोठ्या स्फोटकांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना ABP माझाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.